मित्र आपण आलेलो आहे आता सेक्टर 28 तळोजा. तुम्ही पाहू शकता ही तळोजा सेक्टर 28 ची बिल्डिंग आहे. त्याच्या बाजूला उजव्या बाजूला तुम्ही बघाल तर सेक्टर 29 आणि सेक्टर 31 ची बिल्डिंग आहे. तर आपण आसावरीच्या सेक्टर 27 च्या बाजूने सरळ तुम्ही आलात तर मेट्रो स्टेशन पासून हे तुम्हाला 800 मीटर अंतरावर तुम्हाला सेक्टर 28 ची बिल्डिंग मिळेल. तर याचा जो आजचा व्हिडिओ बनणार आहे तो आहे तळोजा 28 चा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवतो व संपूर्ण त्याच्या आजूबाजूचा परिसर, फ्लॅट कसा असेल, आजूबाजू बिल्डिंग किती असतील, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देतो. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला जर सेक्टर 28 सॅम्पल फ्लॅट बघायचा असेल तर इथे सिक्युरिटीवाले आहेत, तिथे तुमची एंट्री करून समोरची जी बिल्डिंग आहे त्याच्यात फर्स्ट फ्लोअरवर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायला भेटेल. आपण सोसायटीच्या आत आलोय आणि या सोसायटीमध्ये टोटल 11 बिल्डिंग्स आहेत. तुम्ही बघाल तर एवढी सुंदर सोसायटी आहे की सोसायटीचा संपूर्ण परिसर फिरतोय आपण. पाहू शकता अजून पण पोझिशन लॉटरी झालेली नाही, पण गार्डनचं काम सुंदर तरीकेने करतात. सिडकोच्या आधीच्या सोसायट्या तर तुम्ही बघितल्या तर असे गार्डन तर तुम्हाला दिसणारच नाहीत. गार्डन एवढे सुंदर आहे की तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी सजावट केली, झाडांची बसायला जागा, अशी सोय सिडकोच्या पहिल्यावाल्या ज्या लॉटरी आल्यात 2018 पासूनच्या, तिथे एवढं सुंदर गार्डन तुम्हाला दिसणारच नाहीये. तळोजा सेक्टर 28 मध्ये फिरताना तुम्ही मागे गार्डन बघू शकता की या बिल्डिंग मला एवढ्या आवडल्यात की माझा फ्लॅट सोडून मला इथेच राहावं असं यावं असं वाटतंय. जर तळोजाचा प्रदूषणचा जो विषय आहे तो सोडला तर तळोजामध्ये राहणं एवढं योग्य आहे की गरिबांना इथे फ्लॅट परवडेल अशी सोय इथे सिडकोने करून दिली. सदर सोसायटीमध्ये तुम्हाला टोटल 97 फ्लॅट आहेत. त्याची किंमत आहे 22,60,000. एरिया आहे 322चा. सोसायटी एवढी सुंदर आहे. टोटल 11 बिल्डिंग आहे तिथे. पेंधार मेट्रो स्टेशन पासून सेक्टर 28चा जो हा प्रकल्प आहे तो 800 मीटर अंतरावर आहे. ही बिल्डिंगची जी बांधायची पद्धत, त्याची आर्किटेक्चर एवढं सुंदर आहे. LNTचं बिल्डिंग जरी पूर्ण झालेली आहे तरी ते झाडांची, गार्डनची योग्य ती निगा राखली जाते. तुम्ही बघू शकता इथे झाडांना पाणी घालणे, मेंटेनन्सचं काम योग्यरित्या चालले. सिडकोच्या ज्या आधीच्या सोसायट्या होत्या तिथे तुम्हाला ही जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते कुठेच बघितले नसेल की सिडकोने इथे बास्केटबॉल कोर्ट दिलेला आहे. कोणत्याही गव्हर्नमेंटच्या सोसायटीमध्ये असं कोर्ट देणे, कोर्ट बघू शकता तुम्ही, एकदम प्रायव्हेट सोसायटी असल्यासारखं बास्केटबॉल कोर्ट आहे. आपण आता इथलं बास्केटबॉल कोर्ट बघितलं तर आपण हे बघूया, हे सोसायटी ऑफिसच आहे का इथे कसली जागा आहे ती बघूया. एवढ्या कमी किमतीमध्ये 22 आवाज आता एक होत असेल तुम्हाला दिसते, पण ही जागा दिव्य आहे. सोसायटीची मीटिंग वगैरे असली, कुठे फंक्शन असलं तर हा हॉल ठेवलेला आहे असं वाटते. हा जो आपण हॉल बघितला बास्केटबॉल कोर्टच्या बाजूला, तिथे आवाज तुम्हाला इको झाला असेल की आवाज आला नसेल, तर त्या हॉलमध्ये एवढी जागा आहे की सोसायटीची कुठली मीटिंग असेल, कोणतं प्रोग्राम असेल तुमचा, तर सोसायटीची परवानगी घेऊन तिथं प्रोग्राम होऊ शकते. एवढा मोठा हॉल आहे की कमीत कमी तिथे 100-1 माणसं बसू शकतील, एवढा मोठा हॉल आहे. तर ही सोसायटी भरपूर मोठी आहे, तर तेवढे सभासद असतील त्यांना बसायची योग्य जागा तिथं बनवलेली आहे. बास्केटबॉल कोर्ट तर तुम्ही पाहिलंच आहे, गार्डन तुम्ही पाहिलंच आहे. तर आपण आता सॅम्पल फ्लॅट बघूया या सोसायटीचा जाऊन. आपण आता सॅम्पल फ्लॅट बघायला चाललोय. A10च्या बाजूला जिना आहे. रूम मध्ये एंट्री करतोय. सेक्टर 39 मध्ये तुम्ही बघितला, आपण सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बनवलेला सेक्टर 39 मध्ये. त्याच्या
आपण एंट्री केली तर लेफ्ट साईडला किचन होतं, पण तसं न करता इथे बघा की सेक्टर 28 मध्ये हॉलच्या राईट साईडला, आता प्रत्येक दिशानुसार वेगवेगळे साईड येतील किचनचे, परंतु हॉलच्या मध्ये किचन नाही आहे बघा. हॉलच्या आतमध्ये दरवाजा करून किचन आहे. किचन एल टाईपचं आहे. बाहेरचा परिसर जर A10 A11 तुम्ही जर बुक केला तर तुम्हाला गेटचा व्ह्यू दिसेल बघा. किचन एल टाईपचं आहे. जुन्या ज्या सोसायट्या आहेत त्याचप्रमाणे जुन्या ज्या सोसायट्या आहेत त्याचा आय टाईपचा असा किचन आहे, पण इथे एल टाईपचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की तुमची जर फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, तर इथं जागा मस्त आहे त्याच्यासाठी. AWS मध्ये अशी जागा देणे एकदम उत्तम पर्याय. सिडकोने चांगलं काम केलं आहे की जे कन्स्ट्रक्शन आहे नवीन ते एकदम सुंदर असं आर्किटेक्चर बनवलं आहे. किचनच्या बाजूला बाथरूम आहे. सेक्टर 39 पेक्षा इथे जी ज्या टाईल्सच्या ज्या डिझाईन आहेत ते एकदम सुंदर आहेत. बाजूला बेसिन, कॉर्नर बेसिन दिला इथे बघा, आणि एक वेस्टर्न टॉयलेट किचनच्या समोर. बाहेर आला तर हा फ्लॅट नंबर जो आहे तो 102 आहे. आणि बाहेर आला तर हॉलमधून लेफ्ट साईडला हॉल आहे, आपला बेडरूम आहे. बेडरूम सेक्टर 39 सारखाच आहे, डिझाईन सेम आहे. बेडरूमच्या समोर तुम्हाला ती सेक्टर 27 आसावरीची बिल्डिंग दिसेल. आसावरी सेक्टर 27च्या मागच हा प्लॉट आहे. एकदम सेक्टर 27चा जो आसावरीचा प्लॉट आहे त्याच्या मागच्या साईडलाच हा प्लॉट आहे, जास्त काही लांब नाही आहे. तर या किमतीमध्ये 322चा कार्पेट एरिया मिळणं म्हणजे ही एक प्रकारे लॉटरीच आहे. सेक्टर 28ला लॉटरी का म्हणावी याच्या मागं कारण असं आहे की संपूर्ण जी लॉटरी सिडकोने काढलेली आहे त्याची सर्वात कमी किंमत 22,60,000 रुपये या सोसायटीसाठी आहे. ही रक्कम फेडणे सर्वसामान्य माणसाला परवडणारे आहे. 322चा कार्पेट एरिया, सुंदर अशी सोसायटी, 11 बिल्डिंग आहेत या सोसायटीमध्ये. सुंदर असं प्लेग्राऊंड आहे मुलांसाठी, गार्डन सुंदर आहे, सभागृह जे सोसायटीने बनवलेले ते सुंदर आहे. आवार या सोसायटीचं सगळ्यात सुंदर आहे. सॅम्पल फ्लॅट जर तुम्ही बघितला की सेक्टर 39चा जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याच्या हॉलच्या लेफ्ट साईडला ओपन किचन होतं, एल टाईपचं होतं, ओपन किचन होतं. पण याच्यामध्ये ओपन किचन नाहीये, तर ते त्याला दरवाजा दिलेला आहे. आतमधल्या साईडला किचन आहे. हॉल आणि बेडरूमची जी जागा आहे ती बरोबर सेक्टर 39 सारखी आहे. किचन सुंदर आहे या सोसायटीचं. किंमत कमी आहे. मेट्रो स्टेशन पासून 800 मीटर अंतरावर चालत तुम्ही वॉकिंग डिस्टन्स निघू शकता. आपण सॅम्पल फ्लॅट बघितला तर आता इथले सॅम्पल फ्लॅटचं जे मटेरियल ते बघूया. दरवाजा तुम्ही बघाल तर लाकडाचा आहे, पण जर आम्ही इथं चौकशी केली तुम्ही बघाल इथे तर हा दरवाजा आतमध्ये जो भुसा प्लायवूड असतं त्याचा आहे. हा हॉलचा दरवाजा झाला. आणि बेडरूमचा दरवाजा जो आहे तोही लाकडाचा आहे. पूर्वीच्या ज्या सोसायटी आहेत त्याचा दरवाजा पत्र्याचा होता. हा दुसरा सॅम्पल फ्लॅट आहे. सॅम्पल फ्लॅट नाही, हा फ्लॅट जो आहे तो ओपन आहे, तो आम्ही बघतोय इथे. याच्या बाजूचाच फ्लॅट आपण आता बघितलाय. तर याच्या बाजूचा जो फ्लॅट आपण बघितला त्याचे किचन जे राईट साईडला होतं. फ्लॅटच्या नंबर प्रमाणे
फ्लॅटच्या नंबरप्रमाणे इथली जागा जी असेल ती किचनची चेंज होत राहील. तर लेफ्ट साईडला किचन दिलंय. आणि या किचन मधून तुम्हाला सेक्टर 29 आणि 31 दिसेल. संपूर्ण सोसायटीमध्ये जो फायर सेफ्टीसाठी हे सेन्सर दिलेले आहेत. आग लागली तरी काही सोसायटीला प्रॉब्लेम नाही याचा. पॅसेज मध्ये तुम्ही बघाल, आपण सॅम्पल फ्लॅटच्या बाहेर आलोय. टोटल लेफ्ट साईडला 3 फ्लॅट आहेत, सॉरी 4 फ्लॅट आहेत. प्रत्येक बाजूला 2, या बाजूला 2 आणि भरपूर मध्ये पॅसेज, 2 लिफ्ट. म्हणजे एका बाजूला 4 फ्लॅट आणि त्या बाजूला 4 फ्लॅट, असे टोटल 8 फ्लॅट एका माळ्यावर आहेत. ते बघा, या साईडला 2 व या साईडला 2. प्रत्येक माळ्यावर 2 लिफ्ट आहेत. तर ही एक पॅसेंजर लिफ्ट आहे. तर ही आपण इथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी बोलू शकतो. इथे लिहिलेलं आहे स्ट्रेचर लिफ्ट. तर ही ओपन नाहीये, तर आपल्याला काही कळू शकत नाही, की भविष्यात हे कळेल. माळ्यावर एक जिना आहे खाली उतरायला, चांगला डोर. आणि त्याच जिन्याच्या बाजूला अजून एक स्टेअर केस आहे, तो फायर साठी दिलाय. फायर एक्झिट साठी एक जिना दिलाय इथे खाली. जर आगीचं जर काय झालं त्यासाठी हा जिना आहे. आणि त्याच्या समोरच फायर लिफ्ट दिलेली आहे. तर याचा उपयोग भविष्यात काय होईल. पॅसेंजर लिफ्ट जी आहे ती आपण ओपन केली आणि त्याची जागा बघू शकता, एकदम मोठी बिल्डिंग आहे. कॅमेरामध्ये दिसत नसेल, पण कमी कमी 12 ते 13 माणसं एका टाइमला बसतील याच्यात. सदर सॅम्पल फ्लॅट बघून आपण बाहेर आलोय. संपूर्ण फिरल्यावर असं वाटतं की एक फॉरेन लोकेशन कसं असतं, की जापानी पद्धत जशी काय वापरली आहे सोसायटी बनवताना अशी वाटते. सुंदर असं नक्षीकाम खिडक्यांना केलंय. फायर सेफ्टी आहे. गॅसची पाईपलाईन टाकलेली आहे. कनेक्शन भविष्यात देण्यात येतील. गार्डनचा परिसर तुम्ही पहा, की सुंदर जी सुंदर डिझाईन आर्किटेक्चर असतं ते याच्यात वापरले. फॉरेन लोकेशन असल्यासारखं ही सोसायटी बांधलेली आहे. या सोसायटीमध्ये का अप्लाय करावा, की याची किंमत कमी आहे, 22,60,000. लॉटरी जी म्हणावी ती इथे जी लॉटरी सिस्टम आहे ती या किमतीला परवडणारी एवढीच आहे. अंतर जवळ आहे मेट्रो स्टेशनपासून. बसची सुविधा आहे. इथून तुम्हाला बस 52 नंबर व 43 नंबर NMTची बस जाते स्टेशनसाठी. 52 नंबर जी आहे ती बेलापूरपर्यंत जाते. आणि सुंदर अशी सोसायटी आहे. या सोसायटीला तुम्ही नक्की अप्लाय केला पाहिजे. बाकीच्या ज्या सोसायट्या आहेत सिडकोच्या, त्या महाग पण आहेत. त्याचं लोन तुमच्या अंगावर होईल का हे काही सांगता येत नाही. तुमची जर सेविंग चांगली असेल तर होऊ शकतं. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. यापुढे आपण दुसऱ्या सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बनवणार आहोत. तर नक्की याला चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला त्या सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ पण या चॅनलवर दिसतील. काळजी घ्या.